उद्धव ठाकरे गट एक जनमत आपल्याकडे वळवण्यासाठी प्रयत्न करणार आहे। कुठेतरी मुंबईकरांच्या हीच आम्ही जोपासतोय, मुंबईकरांच्या पाठीशी आम्हीच आहोत हा दाखवण्याचा प्रयत्न कुठेतरी उद्धव ठाकरे गटाचा असणार आहे। आणि उद्धव ठाकरे गटाला काँग्रेस पक्षाचं बळ मिळालेलं आहे, शरद पवार गटाचं बळ मिळालेलं आहे, CPI इतर डावे पक्ष आहेत, इतर संघटना आहेत आणि हा मोर्चा हळूहळू आता BKC कडे निघालेला आहे। शांततेत हा मोर्चा निघतोय, मोर्चेकरांच्या हातात फलक आहेत, कुठेतरी घोषणा पण दिल्या जातात। आपण मगाशी घोषणा ऐकली की अदानी हटाव, धारावी बचाव, मुंबई आमचीच आहे, आमचं म्हणणं ऐकून घ्या, धारावीकरांचं म्हणणं ऐकून घ्या, उद्योगपतींचं म्हणणं ऐकू नका, असं स्थानिकांचं म्हणणं आहे। हा मोर्चा शांततेत, अगदी शांततेत BKCच्या दिशेने कूच करतोय। खुद्द उद्धव ठाकरे मोर्चाचं नेतृत्व करतात, त्यांच्या बाजूला त्यांचे पुत्र आमदार आदित्य ठाकरे आहेत, आमदार अनिल परब आहेत, खासदार संजय राऊत, अरविंद सावंत हे नेते मंडळी देखील आहेत, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड या देखील आहेत। काँग्रेसने देखील आपली शक्ती या मोर्चाच्या ठिकाणी लावलेली आहे, कारण धारावीचा जो सगळा मतदारसंघ आहे तिथे काँग्रेसचा देखील प्रभाव आहे, इतर छोट्या मोठ्या संघटना आहेत आणि कुठेतरी आम्ही मुंबईकरांच्या पाठीशी आहोत, आम्ही उद्योगपतींच्या पाठीशी नाही, आम्ही सामान्यांचं हित जोपासतो हा दाखवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे गट, काँग्रेस असेल सगळ्यांचा आहे। आणि या मोर्चाच्या माध्यमातून कुठेतरी आपली ताकद दाखवण्याचा देखील प्रयत्न उद्धव ठाकरे गटाचा आहे। कुठेतरी आपल्या पक्षाला एक निराशा आलेली आहे, ती निराशा घालवण्याचं, एक ऊर्जितावस्था देण्याचं, एक उत्साह देण्याचं काम देखील या मोर्चाच्या निमित्तानं उद्धव ठाकरे गटाचे नेते करतायत, उद्धव ठाकरे करतायत, आदित्य ठाकरे करतायत। आता BKCतल्या सभेमध्ये BKCत गेल्यावर उद्धव ठाकरे काय बोलतील हे पाहणं महत्त्वाचं आहे। मोर्चा काढण्यात येतोय, आपण पाहतोय जोरदार घोषणाबाजी होतीये, मोठ्या संख्येनं पदाधिकारी कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झालेत। उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघालेला आहे। रस्त्याच्या दुतर्फा आपण पाहतोय लोकांची गर्दी आहे, जोरदार घोषणाबाजीमध्ये हा मोर्चा हळूहळू पुढे सरकतोय। दरम्यान ही थेट दृश्य आपण पाहतोय, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये हा मोर्चा हळूहळू पुढे सरकतो। आदित्य ठाकरे देखील यावेळी उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहेत। धारावीच्या झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाची जबाबदारी सरकारनं अदानी उद्योग समूहाला दिली आहे आणि या पुनर्विकास प्रकल्पामध्ये TDR घोटाळा झाल्याचा मुख्य आरोप ठाकरे गटाचा आहे आणि त्याच विरोधात सरकारनं TDR बँक स्थापन करावी अशी देखील मागणी करण्यात आलेली आहे। दुसरीकडे ही दोन दृश्य आपण पाहतोय, इकडे पहिल्या दृश्यात उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे अनेक नेते आदित्य ठाकरे देखील उपस्थित आहेत, दुसरीकडे आपण पाहतोय संपूर्ण कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची गर्दी या मोर्चात आपल्याला पाहायला मिळते। धारावी वाचवण्यासाठी, धारावीकरांची घरं वाचवण्यासाठी हा मोर्चा असल्याचं ठाकरे गटाकडनं सांगण्यात आलेलं आहे। धारावी टी जंक्शन पासून या मोर्चाला सुरुवात झाली आहे, त्यानंतर आधीच उजव्या बाजूने हा मोर्चा BKC कडे जाणार आहे। धारावीतल्या सर्व अनिवासी झोपडीधारकांना पात्र ठरवून त्यांचं धारावीतच पुनर्वसन करा यासह अनेक महत्त्वाच्या मागण्या ठाकरे गटाच्या आहेत। निवासी झोपडीधारकांना 500 चौरस फुटांचं घर मोफत द्या, TDR साठी सरकारनं स्वतःची कंपनी नेमावी, अदानींच्या कंपनीला याचं कंत्राट देऊ नये हा त्यातला मुख्य आरोप आहे आणि त्यातली मुख्य मागणी आहे। ठाकरे गटानं अदानींच्या समूहाला, अदानी कंपनीला या संदर्भातला कंत्राट देऊ नये याला तीव्र विरोध केलेला आहे आणि त्याच विरोधात हा मोर्चा निघालेला आहे। ही सगळी थेट दृश्य आपण पाहतोय। मोर्चामध्ये या मोर्चात इतर 15 पक्ष, संस्था आणि संघटना देखील सहभागी झालेल्या आहेत।
शिवसेनेच्या बरोबर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तसंच 15पेक्षा अधिक संघटनांनी देखील या मोर्चामध्ये सहभाग घेतलेला आहे.